नमस्कार. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मशरूम टिक्का मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी आपण सर्वात आधी इथे मशरूम स्वच्छ धुवून आणि कट करून घेणार आहोत. जास्त मोठे मशरूम असेल तर तुम्ही त्याचे 4 भाग करा आणि छोट्या साईजचे मशरूम असतील तर त्याचे तुम्ही असे 2 पार्ट्स कट करू शकता. त्यानंतर मशरूम कट करून झाले की इथे एका गाळणीवर आपण 1 वाटी दही काढून घेणार आहोत, जेणेकरून त्याचं पाणी निघून जाईल. आणि आता इथे आपण कट केलेले मशरूम घेतलेले आहे. त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक शिमला मिरची चौकोनी कट करून त्यामध्ये ॲड करायची आहे. त्यानंतर इथे आपण 2 चमचे बेसन घेतलेले आहे. त्यानंतर इथे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 छोटा चमचा घरगुती काळा मसाला. त्यानंतर इथे आपण 2.5 चमचे पनीर मसाला घेतलेला आहे. तुम्ही पनीर मसाला कोणत्याही ब्रँडचा इथे वापरू शकता. त्यानंतर इथे आपण हे दह्यातलं जे पाणी काढून घेतलं होतं दही घेतलेलं आहे. दही शक्यतो फ्रेश घ्या. आंबट दही अजिबात त्याला घेऊ नका, नाही तर भाजी आंबट होईल. आणि हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 पळी तेल टाकून अर्ध लिंबू पिळून छान व्यवस्थित ते एकजीव करून मॅरिनेट करून घ्यायचं आहे मशरूमला. आता एका पॅनमध्ये थोडंसं बटर घेऊन त्यामध्ये आपण ते सर्वीकडे पॅनला पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून हे मशरूम आपण त्याच्यात फ्राय करणार आहोत ते त्या पॅनला जास्त चिपकणार नाही. आता व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करतानाच जवळजवळ आपले मशरूम 70 ते 80% कुक होऊन जातात. त्याच्यामुळे जवळजवळ निम्मी भाजी जी आहे ती आपली इथेच तयार होते. त्यानंतर आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे, ते टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये 10 ते 12 काजू टाकून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये इथे आपण 2 पळी तेल घेतलेले आहे. त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून फ्राय करून घेणार आहोत. कांदा थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत. आता इथे बघू शकता कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये आपण जे टोमॅटो आणि काजूची ग्रेव्ही केली होती ती यामध्ये आपण टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जे मशरूम इथे फ्राय करून घेतलेले होते ते या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम छान अशी ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही आपली तयार होते इथे. त्यानंतर इथे तुम्हाला गरज वाटल्यास थोडीशी तुम्ही मिरची मसाले इथे वाढवू शकता. इथे मला थोडंसं तिखट कमी वाटली भाजी, त्यामुळे मी इथे 1 चमचा मिरची पावडर ॲड करून तिला परत परतून घेतलेलं आहे मसाल्यांसोबत. आता आपण
चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. मीठ ॲड करून परत एकदा व्यवस्थितपणे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या भाजीमध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहोत. गरम पाणी ॲड केलं की थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता सर्वात शेवटी आपण इथे फ्रेश क्रीम म्हणजे आपली दुधाची जी साय असते ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीला अजून एक रिचनेस फ्लेवर येईल. आणि सर्वात शेवटी इथे आपण कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथे आपली मस्त चमचमीत आणि रेस्टॉरंट स्टाईल मशरूम टिक्का मसाला तयार आहे. घरी नक्की ट्राय करा. अगदी रेस्टॉरंटपेक्षाही भारी ही भाजी आपली घरी तयार होते. तर नक्की एकदा घरी हा मशरूम टिक्का ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.